VAG ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते. घेऊन आली तुमच्यासाठी कुंतल्या आतुर फिरुनीचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि माझ्या कथेचे सगळे भाग ऐका. कथा नक्की आवडेल. चला सुरुवात करते. कुंतल्या आतुर फिरुनी भाग 20. ऑटो घरी निघालेली आणि पर्णीच्या डोळ्यासमोरून केतन आणि कियारा हसत बोलत जेवायला निघालेले ते दृश्य काही जात नव्हतं. शिवाय तिने ज्या प्रकारे केतनचा हात पकडलेला ते आठवून तिची चीड मस्तकात जात होती. तिचं राहणीमान आणि बोलण्यातला ॲटिट्यूड तिच्या डोळ्यात चांगलाच खुपू लागलेला आणि कुठेतरी हीच तिच्यातली कमी आता तिला सलू लागलेली. केतनला कियारा नावाच्या फुलपाखराची भुरळ पडलेली, जे फुलपाखरू एका फुलावर कधीच बसत नाही आणि फक्त दिसायला सुंदर असतं. त्याचं आयुष्यही फार काळ टिकणारं नसतंच. ही भूल उतरायला पर्णीलाच हातपाय हलवावे लागणार होते. तिला आता आई म्हणत होत्या ते अगदीच पटत होतं. हो, केतनची भूल उतरवायची असेल तर मला आता बदलावंच लागेल. ती अशी राहते म्हणून केतनला इतकी भुरळ पडली असणार. ठीक आहे, आता माझी लाज नाही वाटणार तुम्हाला केतन. मला माझ्या जुन्या रूपात यावंच लागेल असं दिसतंय. तर ठीक आहे, ॲज यू विश. तिला तिथे ऑफिसमध्ये पाहिल्यावर काय रंग उडालेले केतनच्या चेहऱ्याचे. तिला अजूनही जसंच्या तसं आठवत होतं. तिची ओळख करून दिली, पण तिच्या हातात हात द्यायला गेले तर हातही तिच्या हातात देऊ दिला नाही. असं का? एवढी कसली भीती वाटते केतनना? आपण काही वाईट करत नाही तर भीती तर नक्कीच वाटायला नकोय. मग तरीही केतन असे काय वागत आहेत यार? संशय येईल इतके. ती मनातल्या मनात तिचा संताप व्यक्त करत होती. एवढ्यात तिला एका अननोन नंबरवरून मिस कॉल आला. आता तो सचिन भाऊजींचा असेल का हे काही तिला समजायला मार्ग नव्हता. तिनं हे जाणून घेण्यासाठी त्याला पुन्हा कॉल लावला. पलीकडून लगेच कॉल उचलला गेला. कोण? पर्णीने विचारलं. मी सचिन बोलतोय वहिनी, केतनचा मित्र. मगाशी तुम्ही मला नंबर देऊन मिस कॉल करायला लावलेला, सो म्हणून मी कॉल केला होता, तो म्हणाला. ओ ओके, मी सेव्ह करून घेते. वहिनी काय झालं बोला ना, पुन्हा कामात असेन मी. मी करेन वेळ मिळाला की कॉल तुम्हाला. मी आता घरी पोहोचते, मला बोलता नाही येणार. चालेल ना? ओके ठीक आहे म्हणत सचिनने फोन ठेवला. काय म्हणाली ती? काही नाही, तो नकारार्थी मान हलवत मेधाला पुढे म्हणाला. त्या म्हणाल्यानंतर करते कॉल. आय एम शुअर त्यांनाही शंका आली असणार. बघूया आता कधी करतात कॉल, तेव्हाच कळेल. चल आता आपण आपल्या कामाला लागू. पण सचिन, मी आधीच सांगते, तुला त्या केतन आणि कियारा संदर्भात काहीतरी काम सांगतील तर तू अजिबात करणार नाहीस हा. अगं पण का? काय? तू कालच म्हणालास ना तो केतन कसा धावून आला तुझ्यावर. एकदा समजलं की दूर राहावं. अरे सचिन. मेधा गप ग, यात बिचाऱ्या वहिनींचा काय दोष आहे? पण त्याला पुढे जाऊन कळालं की तू त्यांची मदत करत आहेस तर तो उगाच तुझ्यावर भडास काढेल. कळतंय का? पुढचं पुढे बघू. ते दोघं बोलत कॅन्टीनमध्ये आले होते. आत्ताही केतन जेवायला बसला होता. तिथे जाऊन कियारा त्याला जॉईन होत असल्याचं पाहून सचिनला आता मात्र आश्चर्य वाटत होतं. बसू शकते ना इथे? कियारा तिची प्लेट घेऊन येत केतन जवळ बसली आणि मग म्हणाली. तो मान हलवत एवढेच म्हणाला. बहुतेक पर्णीच्या अचानक येण्याने बावरलेला तिच्याच विचारात हरवलेला. काय झालं केतन, तू एवढ्या टेन्शनमध्ये का आलायस? आणि काय रे, एवढा घाबरतोस की काय बायकोला? ती हसत म्हणाली. काय बोलत आहेस कियारा, मी कशाला घाबरू तिला? अरे तुझ्या चेहऱ्यावरचा रंग बघ कसा उडाला आहे. ती हसू लागलेली. तू प्लीज हसू नको हा. आणि मी काहीही घाबरलेलो नाहीये. हो का? मग माझ्यावर का चिडत आहेस? अरे यार, मी कुठे चिडलो आहे? तो हे सुद्धा जरा चिडतच म्हणाला. काय? चिडला नाहीयेस, पण असं वाटत तर नाहीये. ओके सॉरी. त्याच्या चेहऱ्यावर आलेले वैतागल्याचे भाव पाहून कियाराने थोडं नमतं घेतलं आणि पुढे त्याला म्हणाली.
पण काय रे, मला वाटलेलं तुझी बायको म्हणजे अगदी तुझ्यासारखीच, तुला शोभणारी, सुंदर आणि वेल मेंटेन्ड असेल. बट आय वॉज रॉंग. काय रे, तुझं लग्न ते जुन्या पद्धतीने आई वडील ठरवतात आणि मुलगा फक्त लग्नाला उभा राहतो अशा प्रकारे झालंय की काय? मला तर असंच वाटलं तिला पाहून. ती अजूनही हसतच होती. ती आताही त्याच्या लाईफमध्ये नक्की दोघात कसं रिलेशन आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत होती. कारण आता तिला कुठली तरी अशी गोष्ट नक्की समजेल जिचा फायदा केतनला आपल्याकडे वळवण्याकरता करता येईल असं तिला वाटत होतं. कियारा, इनफ. प्लीज स्टॉप दॅट सब्जेक्ट. प्लीज आता शांतपणे जेवू देशील? तो आता थोडा रागात बोलला. त्याच्या मर्मावर जे बोट ठेवलेलं तिने. आणि आता कियाराचं बोलणं ऐकल्यावर तर त्याला पर्णीचा खूप राग येऊ लागलेला. ती अशी न सांगता अचानक ऑफिसला आली होती ते आठवण. ओके सॉरी म्हणत कियारा शांत झाले. कारण त्याच्या डोक्यात लागलेल्या आगीवर तेल ओतायचं काम तिनं चांगलंच पार पाडलेलं. जेवण होईपर्यंत दोघंही काहीच बोलले नाहीत आणि जेवण झाल्यावर केतन लगेचच त्याच्या केबिनमध्ये निघून गेला. पर्णिका घरी आल्यावर जेवली. जेवण होईपर्यंत तर 3 वाजलेही होते आणि तिच्यासाठी बोलावलेली ती पार्लरवालीही घरी पोहोचली होती. भांडी घासायला बाई असल्याने ती भांडी सिंकमध्ये घासण्यासाठी ठेवून तिच्या मेकओव्हरसाठी गेली. तिने तिचा फोन आधीच सायलेंटवर ठेवलेला. पार्लरवाली सुरुवातीला तिचं फेशियल करायला जे घेणार होती. पर्णीचा अखेर मेकओव्हर होत होता. तिच्या मनात आज त्याच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर झालेल्या घटना वारंवार आठवत होत्या आणि मनाला हर्ट करून जात होत्या. ती मनाशी आणखीन काहीतरी ठरवत होती. इकडं केतनच्या केबिनमध्ये आल्यावरही त्याच्या डोक्यातून कियाराचे शब्द जाता जात नव्हते. ती पर्णीबद्दल असं बोलत होती तर तिला पाहून इतरांनी कसं रिॲक्ट केलं असेल. त्याच्या डोक्यात कियाराने सोडलेला किडा वळवळायचं थांबत नव्हता. अखेर त्याने पर्णीला फोन कॉल लावला. रिंगवर रिंग जात होती पण पर्णिका त्याचा फोन कॉल उचलत नव्हती. त्याने खूपदाच तिला ट्राय केला. शिवाय घरी पोहोचल्यावर तरी तिनं फोन करायला हवा होता तोही केला नव्हता. हे पाहून आता मात्र केतनला तिचा खूपच राग येऊ लागलेला. आजचं कामावरून केतन कियारालाही न विचारता सरळ घरी जायला निघाला. केतन चक्क आज लवकर घरी आलेला. आत आला आणि पाहिलं घरात बायका आलेल्या. हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू होता पण पर्णी दिसत नव्हती. आई त्यांना हळदी कुंकू देत होती. शूज काढून ठेवेपर्यंत तर त्या बायका हळदी कुंकू घेऊन निघूनही गेल्या. अरे केतन, आज चक्क लवकर घरी आलायस? हो आलोय लवकर. आणि आई पर्णी कुठे? दिसत नाहीये ती. ती हळदी कुंकवाला गेलीये. का रे, तुला काही हवंय का? मला प्लीज एक स्ट्रॉंग कॉफी बनवून आणतेस? हो आणते म्हणत आई निघालीच होती. एवढ्यात केतन म्हणाला, आणि आई, तिला कशाला पाठवलेलं माझ्या ऑफिसमध्ये टिफिन घेऊन? कशी आलेली ती तिथे? अगदी गावंढळसारखी माहितीये. सगळ्यांनी नावं ठेवली असणार. पाठीमागून केतनचे हे शब्द आईच्या कानावर पडताच आई किचनमध्ये जायला निघालेली. जाता जाता वळली आणि पुन्हा केतनजवळ आली. हो का? मग काय झालं केतन? आणि तुला ते दिसलं पण ती तुझ्या प्रेमाखातर तिथे टिफिन घेऊन आली होती हे नाही का दिसलं? तुला तेच दिसणार पण तिथे मला किती अपमानास्पद वाटलं असेल याची काही कल्पना आहे? काळजी करू नका केतन, काळजी करू नका केतन. इथून पुढे नाही वाटणार तुम्हाला अपमानास्पद. डोअरमधून पर्णीचा आवाज आला आणि केतन सपापला. त्याने डोअरच्या दिशेने पाहिलं तर दारात पर्णी उभी दिसत होती. काहीतरी वेगळं वाटत होतं तिच्यात पण त्याला ते ओळखताच आलं नाही. ती नेहमीसारखी साडीच नेसलेली पण पहिल्यांदा वन साईड पदर घेतलेला आणि ब्लाऊज पण स्लीवलेस घातला होता. आणि चक्क कधी नव्हे ते तिनं केस मोकळे सोडलेले. एवढाच बदल त्याने टिपला असेल. पर्णी, आलीस तू? सगळीकडे जाऊन आलीस? आईंनी विषय बदलत विचारलं. होय, आज झालं लवकर, ती चप्पल काढत म्हणाली आणि तिने आत येत आता केतनकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आणि सरळ बेडरूममध्ये निघाली. आई, मी आलेच फ्रेश होऊन, मग बघते रात्रीचं. हो हो, ये तू आरामात, मी आहे किचनमध्ये म्हणत आई केतनकडे पाहून मान हलवत किचनमध्ये निघून गेली. आणि केतनला तिच्याबद्दल आईशी बोलत असताना नेमकं तिनं ऐकलं. त्याने त्याला गिल्टी वाटत होतं पण पर्णीचा मध्येच अशी आलेली पाहून
वाढलेल्या हृदयांची स्पंदनं सावरत तो वर जायला निघाला. केतन वर आला तर पर्णी वॉशरूममध्ये असावी. तो मात्र तिथेच बाहेर घुटमळत होता. तिची बाहेर येण्याची वाट पाहत होता. आपण असं का बोललो त्याचं बहुतेक त्याला तिला स्पष्टीकरण द्यावं वाटत होतं. ती काहीच क्षणात बाहेर आली. आरशासमोर जाऊन उभी राहत स्वतःला आरशात निहाळत होती. मोकळे सोडलेल्या केसांची समोर येणारी बट बाजूला सारत तिचं आरशात निहाळणं चालू होतं. मध्येच तिनं एक साईडला केस घेतले तसे पाठीमागून असलेल्या मोठ्या गळ्याला ब्लाऊजवर पाठीमागे सोडलेली लटकन एका वेगळ्याच लईत हलली. तिलाच पाहणाऱ्या केतनच्या हृदयाचा ठोका नेमकाच चुकला. काहीतरी वेगळं वाटत होतं तिच्यात आज. कदाचित तिच्या औरामध्ये प्रचंड बदल होता आणि त्याला तिला नेहमीसारखं जाऊन बोलताही येईना झालेलं. पर्णी, आय एम सॉरी, पण माझं फक्त एवढंच म्हणणं होतं. तो बरीच हिंमत करून अगदी बारीक आवाजात पुढे म्हणत होता. एवढ्यात त्याचं बोलणं तोडत ती म्हणाली, तुमचं म्हणणं मी ऐकलंय मगाशीच. आता पुन्हा तेच ऐकायची माझी काहीही इच्छा नाहीये. इथून पुढे मी तुमच्या ऑफिसमध्ये येणार नाही, भले तुम्ही स्वतः चल म्हणालात तरीही. पर्णी, मला असं नव्हतं म्हणायचं, पण केतन बस. राग मला यायला हवा होता तुमचा. मी तुमच्यासाठी एवढा टिफिन घेऊन आले, त्यासाठी तर काहीच ग्रॅटिट्यूड नव्हता तुमच्या डोळ्यात. ते तर सोडाच, पण ती तुमची मैत्रीण नक्की मैत्रीणच आहे का कोण आहे ते तुम्हालाच माहीत म्हणा. पण ती अशी अगदी कपलसारखी तुमच्या हातात हात घालून चालत हसत खिदळत होती. असे मी माझ्या मित्रासोबत केलं असतं तर चाललं असतं का तुम्हाला? वरून माझ्यावर चिडताय तुम्ही. सरळ सरळ कळतंय घरी असताना फक्त माझ्याशी गोड बोलता आणि बाहेर माझी लाज वाटते नाही का? मला तर फक्त हातात हात घालून चालताना दिसलात, पण बाहेर माझ्या माघारी आणखी काय काय चालतं ते तर तुम्हालाच माहिती असेल. मी काय पाहायला नसते ना. तिचा आवाज जडावला. पर्णिका, असं खरंच काही नाहीये. रिअली खरंच काही नाहीये. मला तर आता वेगळीच शंका येते केतन. पर्णी यार, तू कुठला विषय कुठे नेते आहेस? मला जे नजरेस पडलंय तेच बोलते केतन. मनाचं रचून नाही बोलत आहे. नाहीतर मी तिथं ऑफिसमध्ये आल्याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच दिसला असता. प्लीज माझ्याशी ना बोलू नका. मला ना तुमच्याशी एकही शब्द बोलायचा नाहीये. तुम्ही पुन्हा हर्ट केलंय. इथून पुढे ना काही बोलणारच नाहीये तुम्हाला, म्हणे ती सरळ खाली निघून गेली. पर्णी यार. केतनने डोळे मिटले आणि केसात हात घालत तो तिथंच बेडवर बसला. आजचा पार्ट संपलाय. तुम्हाला काय वाटतं? पर्णिकाने बरोबर केलं ना त्याला प्रत्युत्तर देऊन? तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि कथा कशी चालली ते पण सांगा. ऐकत राहा गुंतण्या आतुर फिरुनी. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.